महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जन्मदिन आज नई मुंबई के सानपाड़ा में सामाजिक और लोक सेवा कार्यक्रमों के साथ मनाया गया। इस कार्यक्रम में वरिष्ठ नागरिकों और महिलाओं को छाते वितरण किए गए। वहीं कामगारों और सफाई कर्मियों को रेनकोट का वितरण किया गया। लोक सेवा के इस अनूठे कार्यक्रम का आयोजन संदीप नाइक प्रतिष्ठान के सहयोग से नगर सेविका शिल्पा राजेश ठाकुर, नगर सेवक भाऊ भापकर, नगर सेविका शैला पाटिल और नगर सेवक सुनील कुरकुटे के सौजन्य से किया गया था। इस अभिष्ट चिंतन की शुरुआत यहां रक्तदान शिविर के साथ की गई, जिसमें बीजेपी कार्यकर्ताओं और समर्थकों ने रक्तदान करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को बर्थडे की सौगात दी। इस अवसर पर उप महापौर दशरथ भगत, पूर्व विधायक संदीप नाइक, युवा नगर सेवक निशांत भगत, समाज सेवक राजेश ठाकुर एवं परिवहन सदस्य राजेश राय ने मौजूद रहकर यहाँ नागरिकों का हौसला बढ़ाया। पूर्व विधायक संदीप नाइक एवं उप महापौर दशरथ भगत ने यहाँ नगर सेवकों और कार्यकर्ताओं के साथ मिलकर वृक्षारोपण किया और हरियाली बढ़ाने का संदेश देते हुए अपने चहेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को दीर्घायु की शुभकामना दी। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के विजन और विकास योजनाओं की प्रशंसा की और यह भी विश्वास जताया कि उनके नेतृत्व में महाराष्ट्र प्रगति पथ पर तेजी से आगे बढ़ रहा है। नवी मुंबईमध्ये देखील प्रत्येक नोडमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यावर्षी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक असतील, सामाजिक संस्था या देखील त्यांच्या अफीलला त्या ठिकाणी साथ देत खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन हे नवी मुंबई शहरामध्ये केलं गेलं आहे। वृक्ष लागवड असेल, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, या शहराची स्वच्छता राखणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असतील, यांचा देखील सन्मान आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला गेला आहे। आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अपील केलेलं की जास्तीत जास्त आपण रक्तदान शिबिरांचं आयोजन आपण शक्यतो त्या वॉर्डमध्ये करण्यात यावं आणि त्यालाच प्रतिसाद देत नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिरांचं देखील आयोजन केलं गेलं आहे। आज सानपाडा या परिसरामध्ये उपमहापौर दशरथजी भगत असतील, या संपूर्ण सानपाडामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळेच नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हे सगळेजण उत्साहानं आज फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन नाही, आपण सेवा सप्ताह साजरा करू या धारणेनं हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि मनापासून वृक्ष लागवड असेल, ज्येष्ठांचा सन्मान असेल, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान असेल, ब्लड डोनेशन म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना देखील आज त्याचा सन्मान होत असताना त्यांनी देखील ब्लड डोनेशन दिलेलं आहे। त्यामुळे आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व हे आपल्या राज्याला प्रगतीपथावर नेणार आहे। शहर असेल, गाव असेल, ग्रामीण भाग असेल, प्रत्येकाच्या समस्या जाणणार आहे। या गोष्टीचा विचार करताना आपल्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावं, महाराष्ट्राची सेवा करण्याकरता त्यांना शक्ती मिळावी याकरता शुभेच्छा देत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आपण बघतोय। मी खास करून सानपाड्यातील आमचे सर्वच पदाधिकारी, आजी माजी कार्यकर्ते, सामाजिक संस्था या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। वहीं बीजेपी नगर सेवक भाऊ भापकर, नगर सेविका शैला पाटिल, सुनील कुरकुटे एवं नगर सेविका शिल्पा राजेश ठाकुर ने अपने चहेते नेता देवेंद्र फडणवीस को राज्य का यशस्वी मुख्यमंत्री बताते हुए उनका जमकर गुणगान किया और उन्हें जन्मदिन की भी बधाइयां दी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी सानपाडा विभागाच्या वतीने आणि विशेष करून संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या सानपाडा विभागामध्ये हा कार्यक्रम संपवत असताना खरं तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सेवा दिन नव्हे तर आमच्या या नवी मुंबई शहरामध्ये सेवा सप्ताह संपन्न होत आहे आणि त्या माध्यमातून आज माझे सहकारी मित्र सुनील भाऊ कुरकुटे असतील, शैलाताई पाटील असतील, शिल्पाताई ठाकूर असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते, माझे सर्व सहकारी यांच्या वतीने आम्ही आजचा हा दिवस या ठिकाणी जो सेवा सप्ताह म्हणून या ठिकाणी आमच्या सानपाडा विभागामध्ये आयोजित केलेला आहे। त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण,
रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, सन्मान सोहळा आणि सफाई कामगारांचा सन्मान सोहळा संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आम्ही चौघांच्याही वतीने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय माजी आमदार संदीप नाईक साहेब, उपमहापौर आमचे दत्तजी भगत साहेब, किशनजी भगत हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पत्रकार बंधूसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आणि खरं तर आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमच्या सांडपाडा विभागातील नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचं, सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. 22 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ, आमचे लाडके देवाभाऊ यांचं वाढदिवसानिमित्त संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने सांडपाडा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने पूर्ण आज वृक्षारोपण ठेवलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं सत्कार, कामगारांचं सत्कार केलं गेलं आणि छत्री वाटपचा कार्यक्रम केला गेला. बरेच असे समाजसेवाचे कार्यक्रम आम्ही केलेले आहे आणि 40 नगरसेवक आणि आमचे कार्यकर्ता आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्रोग्राम खूप छानपणे सक्सेस झालेला आहे. आणि ब्लड डोनेशनचा सुद्धा आज कार्यक्रम झालेला आहे. बहुसंख्येने आज लोकांनी ब्लड दिलेलं आहे आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी सांडपाडा नगरीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या हातून अशी सेवा घडो हे सदिच्छा. धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस आणि याच्या अनुषंगाने संदीपजी नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने आज या ठिकाणी सांडपाड्यामध्ये विविध समाजोपयोगी कामं या ठिकाणी लोकहिताची या ठिकाणी करावी असं आम्हाला आमचे लाडके नेतृत्व संदीपजी नाईक साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आणि याच्या अनुषंगाने या ठिकाणी वृक्षारोपण असेल, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि या ब्लड डोनेशन कॅम्प असं विविध लोकोपयोगी कामांचं या ठिकाणी आम्ही शिबिराचं नियोजन केलं आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला. प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी या ठिकाणी उभे राहणारी सर्व ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. सर्वांनीच या ठिकाणी देवाभाऊंना, आपल्या या लाडक्या मुख्यमंत्री यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।